नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन ब्लॉगमध्ये. आज आहे डे 5 हेल्सिंकीचा आणि डे 5मध्ये आज आम्ही जाणार आहे क्रूजमध्ये. आणि क्रूजमधून आम्ही जाणार आहे एस्टोनिया कंट्रीमध्ये, ज्याची कॅपिटल आहे टॅलिन. हे बघा, आता मी हेल्सिंकी स्टेशनवर पोहोचतो आहे. आम्ही मॅकिला स्टेशनवरून निघालेलो, 15 मिनिटाचा रस्ता होता. हे बघा, ह्या कसं वाटतं तुला? क्रूजमधून जाणार आहे आपण फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स आहे, काहीच माहिती नाही. आणि क्रूज ते क्रूजचं व्हिडिओज बघितले तेवढं छान होतं. मला असं वाटतं आम्ही बाहेर येणारच नाही, कारण त्याच्यामध्ये गेम्स कॅफे सगळं असं भरपूर क्रूज आहे ती. आता आम्ही उतरतो आणि ती मला वाटतं 5-6 फ्लोअर्स तरी असेल त्या क्रूजमध्ये. तुम्हाला फोटो पण पाठव. आता उतर. हे आहे हेल्सिंकी स्टेशन. इकडच्या ट्रेन बघा किती मस्त आहेत. ते डबल डेकर ट्रेन पण असतात. आता इथून आम्ही ट्रामने जाणार. 70 ट्रामचा नंबर आहे. 90 नाही, आता 70 बघितलं मी सकाळी. तर 70ने आम्ही डायरेक्ट वेस्ट टर्मिनल 2 म्हणून त्यांचं हार्बर आहे, पोर्ट आहे. आणि ते एकदम सेम एअरपोर्टसारखं असतं, पूर्ण एअरपोर्टसारखं. चेक इन वगैरे होणार सगळं, म्हणून 45 मिनिट्स आधी बोलवलंय. पूर्ण एअरपोर्टसारखं. त्याचा पण आम्ही दाखवतो तुम्हाला कसं आहे ते पोर्ट. तू सरळ जाऊ शकतो ना. तर ट्राम पकडल्यावर आम्ही तुम्हाला परत एकदा एक छोटासा व्ह्यू देऊ ट्रामचा आणि दाखव कसं. हे बघा, स्टेशनच्या बाहेर हे आहे. ती डबल डेकर ट्रेन आहे. ही डबल डेकर ट्रेन. बघा मित्रांनो, आता आम्ही ट्राममध्ये बसलो आहे. ट्रामचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला. ही आहे ट्राम. आम्ही एक 5 मिनिटामध्ये आम्ही पोचून जाऊ. आणि मग चेक इन चालू होईल. तिकडे चेक इन सुरू होईल आणि ते दाखवतो तुम्हाला कसं आहे चेक इन, काय आहे त्यांचं, कशी चेक इन करतात ते सगळं तुम्हाला दाखवतो. एक 5 मिनिटामध्ये आम्ही पोचून जाऊ. हे बघा मित्रांनो, हे आहे टर्मिनल 2 आणि तिकडे टॅलिंकची क्रूज आहे. आणि इथून आम्ही चेक इन वगैरे करू. हे बघा, त्या तिथून आपल्याला जायचं आहे. आता हे आतमधलं पण तुम्हाला दाखवतो. आता आदित्य चेक इन करत होता. चेक इन करायचं आहे. इथे आपला झालं चेक इन. झालं आपलं. ओके, हे तिकीट्स भेटले. हे तिकीट्स आम्हाला मिळाले. सो इथे बुकिंग नंबर टाकून सिक्युरिटी कोड, बुकिंग नंबर आणि सिक्युरिटी कोड टाकला. खूप इझी चेक इन होतं. आणि हे आम्हाला तिकीट मिळाले बघा. एक टॅलिन टू हेल्सिंकी आहे आणि एक हेल्सिंकी टू टॅलिन. रिटर्न तिकीट. सो आता चेक इन आपलं झालं आहे. चेक इन करूया आपण. आता हे त्यांचं एक काइंड ऑफ लाईक अ टर्मिनल आहे. आणि आता इथून आपण चेक इन करून आपण जाणार वरती. आता जाऊया आपण. Võite registreerida pileti automaadis või mobiilirakendusega. आम्ही तुम्हाला क्रूज पण दाखवू कशी आहे. हे पूर्ण एअरपोर्ट सारखं आहे. इथे भरपूर लोक आहेत. आम्हाला वाटलं नव्हतं ही क्रूज एवढी मोठी असेल, पण ही भरपूर मोठी क्रूज वाटते. आणि सायकल वगैरे पण आहेत. सायकल पण माय स्टार. काय माय स्टार? ते माय स्टार आपलं. ही बघा, ही आपली क्रूज आहे. आपल्याला सीट वगैरे मला नाही वाटत असणार. भरपूर जागा असते. नथिंग लाईक सीट. या
ही आपली क्रूज आहे बघा, खूप मोठी क्रूज आहे. Even for us. So it's a star class, yeah? That is really good. आता ह्याचं शिपचं बोर्डिंग सुरू झालंय. किती जास्त गर्दी आहे बघा. This is going this way. ही बघा क्रूज, केवढी मोठी क्रूज आहे. आहे बोट. And I met up some friends from India. But listening them she's a Indian Association of Pediatrics. ही आहे क्रूज आमची. So then she was there with her juniors and stuff. So we went to a boat ride which is an island. And for that it cost $100. ही बघा क्रूज. And one teeny very and all they gave us was sandwich because you know they can't hide fish. आता हे कुठे जायचं? आता हे यू कॅन एक्सप्लोर एनीवेअर ना. इट्स हे बघा, हे वाटत नाही आहे की हे हे बघा कसं आहे हे अख्खं. You have yeah. I had a very big breakfast. हे बघा नेहा. ही क्रूज आहे, तुम्हाला कळणार नाही. ही बघा, हे बघा मित्रांनो, आता आमची क्रूज सुरू झाली आहे. दाखवतो तुम्हाला. हे बघा आम्ही काय काय घेतलंय आणि इथे आमची क्रूज सुरू झाली आहे. तर इथे तुम्ही बघू शकता हा बाल्टिक सी आहे आणि क्रूज इतकी मोठी होती, इतकी भव्य होती. आम्हाला ह्याची कल्पनासुद्धा नव्हती जेव्हा आम्ही हा प्लॅन ठरवला. आतमध्ये बसल्यानंतर आम्हाला ह्याची कल्पना आली, कारण मूव्ह होत असतानासुद्धा आम्हाला काहीच जाणवत नव्हतं. तर एकूण 2 तास हा क्रूजचा प्रवास होता आणि 2 तास कसे गेले आम्हाला काहीच कळलं नाही. व्ह्यू एन्जॉय करत आम्ही खूप छान मजा केली. संपूर्ण निळा समुद्र दिसतो इथे आम्हाला आणि तुम्ही बघू शकता किती छान आहे. बघा परत एकदा. आणि आता 2 तास लागतील आम्हाला टॅलिनला पोचायला. आणि टॅलिनला पोचण्याचं काय काय करायचं ते पण आम्ही बघून ठेवलं आहे. तर ते बघा, नेहा पण रेडी. अजून मला ॲक्च्युली रेडी व्हायचं आहे. पहिलं खाणार आणि मग रेडी होणार. आता मी क्रूजमध्ये मित्रांनो, हे बघा हे आहे क्रूज आणि हे गार्डन. क्रूजचा सगळ्यात गार्डन पब आहे, सगळ्यात वरचा आहे. टॉप आहे हे क्रूजचं. आणि याच्या वर पण आम्ही जाणार आहे. तिथे वर ओपन आहे आणखी. हे बघा किती छान आहे क्रूज. ऑपोजिट आता तुम्हाला हां हे बघा क्रूज. वर मस्त छान ओपन आहे. हे बघा वर कसं छान ओपन आहे. तर इथे आम्ही सन डेकवर आलो आणि खूप छान व्ह्यू तिथून बघायला मिळत होता समुद्राचा. चांगला वारा सुटला होता आणि खूप चांगलं ऊनसुद्धा होतं, त्यामुळे वेदर एकदम परफेक्ट होता
आणि इथे सगळेजण तुम्ही बघताय की व्ह्यू एन्जॉय करतायत, वेदर एन्जॉय करतायत. इथे आम्ही भरपूर फोटोशूट केले व्ह्यू एन्जॉय करत करत. हे बघा मित्रांनो, आता आम्ही टॅलिनमध्ये पोहोचतोय. इथे आमच्या मागे टॅलिन आहे. हे मोठमोठे इथे आता आम्ही डेकवर आहोत आणि दाखवतो तुम्हाला मागचा व्ह्यू दाखवतो. बघा हा मोठमोठा क्रूज बघा, किती मोठी क्रूज आहे बघा. ही पण आमच्याच साईडची क्रूज आहे, प्रिन्सेस क्रूजेस. ही बघा एक सेकंड क्रूज आहे. ते मागे टॅलिन बघा तुम्ही. वाव, इथे आम्ही जाणार आहे फिरायला. टॅलिंक हे आलो आहे आम्ही आता टॅलिनला. आणि इथे खाली बघ, हे खाली बघा. तर ही जी क्रूज होती ती एकूण 9 फ्लोअर्सची क्रूज होती, पण त्यातले फक्त 4 फ्लोअर्सच टुरिस्टना ॲक्सेसिबल होते. बाकी फ्लोअर्समध्ये स्टाफ, किचन आणि कार्ससुद्धा तिथे काही लोक घेऊन गेलेले, तर त्या कार्ससाठी ठेवण्यात आले होते. त्यापैकी आम्ही 3 फ्लोअर्स आम्ही फिरलो आणि मोस्टली सगळीकडे कॅफेज होते, व्हिडिओ गेम्स होते. सगळ्याचं व्हिडिओ शूटिंग नाही करता आलं कारण 2 तास खूप कमी पडले आम्हाला. इतकं मोठं ते क्रूज होतं, त्यामुळे सगळं आम्हाला फिरता नाही आलं. त्यामुळे आम्ही जितकं फिरता आलं तितकं आम्ही फिरलो. आणि ह्या क्रूजवर अनलिमिटेड बुफेचा सुद्धा ऑप्शन होता, पण तो ऑप्शन एवढा पॉप्युलर होता टुरिस्टमध्ये की आम्ही जेव्हा आतमध्ये गेलो आणि आम्हाला जेव्हा समजलं तोपर्यंत सगळे त्याचे जे स्पॉट्स होते ते बुक झाले होते. त्यामुळे आम्ही तिथले जे कॅफेज होते त्याच्यामध्येच आम्ही मोठा हेवी ब्रंच केला, कारण खूप फिरायचं होतं. त्यामुळे आम्ही हेवी ब्रंच करून आम्ही निघालो. फिनलँडला आल्यामुळे आमच्याकडे जो युरोपचा जो व्हिसा होता त्याच्या थ्रू आम्हाला इस्टोनिया किंवा बाकी युरोपियन कंट्रीजमध्ये सुद्धा करता येणार होतं. त्यामुळे फिनलँडला इतक्या लांब आल्यावर 2 तासावरच इस्टोनियामध्ये हा क्रूजचा अनुभव घेत जाणं खूपच चांगलं फायदेशीर ठरलं आमच्यासाठी. पोहोचलो इकडे टॅलिनमध्ये. लवकरच टॅलिन फिरायला निघू आम्ही. आता बघूया सिटी पूर्ण कशी आहे. टॅलिन सिटी बघूया आता आपण. ही जी तुम्ही आता क्रूज बघताय जी टॅलिनवरून निघते आहे, ती टॅलिनवरून बॅक टू फिनलँड जाणार आहे. अशाच एका क्रूजने आम्ही संध्याकाळी परत रिटर्न फिनलँडला जाऊ आणि त्यामुळे आमच्याकडे दिवसभरात 6 ते 7 तास आहेत टॅलिन सिटी फिरायला. बघूया आता काय मजा येते.